अमोल केलेला आहे ते आहे आदिमाया नृत्य कला पथक कुंभारवाडी धाऊवल्ले शक्तिवाले शाही श्री ज्ञानदीप कुंभार भानुदास घराणे सहशाही श्री दीपेश मांडवकर तसेच व आपल्याला एका गाण्याची अपेक्षा आहे ती चाल आहे फुलले एक क्षण माझे फुलले रे याच करून 100 पारितोषिक मिळालेलं आहे राजादेवी विनाथ पांडा पडवळ तालुका लांजा त्यांचे आभार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। आणि गण या ठिकाणी झालेला आहे आता सुरुवात करतोय सज्जन हो गवळणीला गवळण म्हणजे थोडासा रहस्यमय विषय आला म्हणून माझं रसिकेनं हे तुझ्यावरचं कन्हैया कोणत्या वाटेने कसं आहे याचा अंदाज बांधणं फार मुश्किल झालेला आहे आणि म्हणून मी काय म्हणतोय सरेवाले शाहीर विषयाच्या स्पष्टीकरणाकडे लक्ष असू द्या। माझी राधा गवळण आपल्या सख्यांबरोबर यमुने काठावर आंघोळीला जाते आणि या राधेची खोल काढण्यामध्ये फार मोठी मजा या कन्हैयाला वाटत असते। ही राधा यमुना तीरावर आंघोळीला जाताना पाहिल्यानंतर कन्हैया ठरवतो की आपल्या सौकर्यासहित या गवळणीची खोड मोडायची। माझी राधा गवळण यमुना तीरावर जाते आपली वस्त्र काढून आंघोळीसाठी ते डोहामध्ये जाते मनसोक्त आंघोळीचा आनंद घेत असता कन्हैया आणि तिचे सौकर्य यामध्ये काढण्यावर येतात पाहतात तर काय राधेनं आणि सगळ्यांनी आपली वस्त्र काढून यमुना काढण्यावर ठेवलेली आहे। ती वस्त्र घेऊन कन्हैया आपल्या सौकर्यासहित कलमाच्या झाडावर लपत असतो। राधा आणि तिच्या मैत्रिणी आंघोळ करून काठावर येतात पाहतात तर काय काठावर वस्त्र नाही। राधा इकडे तिकडे पाहते आणि तिची नजर कलमावर जाते पाहते तर कन्हैया ही सखी वस्त्र घेऊन कलमाच्या झाडावर बसते। या कन्हैयाला ही राधा लग्न अवस्थेत पाहायला फार मजा वाटते आणि म्हणून म्हणते राधा अरे कन्हैया मी तुझा मी तुझा अंतरंग या अंतरंगात तुम्हाला न्यायला असो अजून कोणत्या भाषेमध्ये मला लग्न पाहायचंय कन्हैया माझी वस्त्र मला परत दे। कन्हैया काय ऐकत नाही दोघांमध्ये भांडण होतं आणि भांडणामध्ये कन्हैया या राजेला आपली वस्त्र देते। वस्त्र निघून झाल्यानंतर राधा गवळण म्हणते की या कन्हैयाला चांगला धडा शिकवायला पाहिजे। ही भांडण गोकुळ नगरीमध्ये येतात। गोकुळ नगरीमध्ये आल्यानंतर राजा म्हणते की याच्या आईला सांगून याची खोड चांगली फिरवायला पाहिजे आणि म्हणून माझी राधा हे भांडण जर दोघांचं मिटवायचं असेल तर या कन्हैयाची आई या
या भांडणामध्ये घातलीच पाहिजे. जर या भांडणामध्ये कबीरची आय घातली नाही तर हे भांडण मिटणार नाही. सज्जन हो, अर्थ समजून घ्या. अरे धट्ट मस्करी करतो कन्हैया, काय सांगू मी रोज, अरे अब्रू माझी काचेवानी, मला वाटते लाज. अरे लंगडे पोंगडे घेऊन याला, अरे लंगडे पोंगडे घेऊन याला, चढला या माझा आणि चटिका मिळावीन तुझला, तुझी उतरवी नखाद. कुळ कुळ कुळाची गाडी आली, मनीषा बाबतीत जागी झाली, गाडीवाल्या दादा ताबणारे ताबना, माझा गवळी दादा चालला मुंबापुरीचा फिरला. हो भांडणामध्ये याची आई घातली, भांडणामध्ये याची आई घातली, राधेनं मोठी गंमत केली, पितांबरी खाली वाढली रे. माझ्या गौरव राधेनं गावली, हस्ती जिरवली, माझ्या गौरव राधेनं गावली, हस्ती जिरवली, माझ्या गौरव राधेनं गावली, हस्ती जिरवली, माझ्या गौरव राधेनं गावली, हस्ती जिरवली.
आणि कृष्णा